नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. पाणीपट्टी 1500 रुपयांवरून 3000 रुपये करण्याचा अहिल्यानगर महापालिकेचा निर्णय. मात्र या निर्णयाला नागरिकांचा प्रचंड विरोध. पुरेसं पाणी मिळत नसताना पाणीपट्टी वाढवणं अन्यायकारक असल्याचं नागरिकांचं म्हणणं. आमगाव आणि सालेकसा तालुक्यामधील 36 गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद. जलवाहिनीतील गळतीमुळे पाणीपुरवठा बंद. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी भटकंती. गारगोटीमध्ये भरवस्तीमध्ये असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री, खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करत महसूल विभागानं 7/12 नावावर करून दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला थांगपत्ताच नाही. रत्नागिरीमध्ये जमिनीचे खरेदी खत न करता 22,72,000ची फसवणूक केल्याप्रकरणी सावकारासह एका वकिलाविरोधात गुन्हा दाखल. सावकार निलेश की राणी, वकील महेश नलावडे अशी यांची नावं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. चंद्रपूरमधील CDCC बँक नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. धाराशिवमधील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या 5व्या टप्प्यातील कामांच्या चाचणीचं आयोजन. तुळजापूर तालुक्यातील सिंदेफळ ते रामदरा या टप्प्याची चाचणी होणार. जलसंपदा खात्याची माहिती. यांत्रिक पद्धतीनं बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे निर्देश. मात्र यासोबतच पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्यांना देखील नोटिसा. यामुळे मच्छीमारांवर अन्याय होणार नाही यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडे मागणी करणार. बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा तालुक्यातील इरसूळ इथं त्याचबरोबर सिनगाव जहांगीर भागामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई. विभागीय अधिकाऱ्यांनी 15 बोटी जिलेटिनच्या साह्यानं उद्ध्वस्त केल्या. नाशिकमधील पंचवटी आणि रामकुंड परिसरामध्ये नो व्हेकल झोन घोषित करण्यात येणार. पर्यटन स्थळाच्या सुरक्षिततेसह स्वच्छता सुधारण्यासाठी निर्णय. तर पोलीस उपायुक्तांकडून सर्वेक्षण करण्याचे निर्देश. बुलढाण्यातील जन आरोग्य योजनेचे कर्मचारी बेमुदत संपाच्या तयारीत. आरोग्य मित्र संघटनेकडून 12 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा इशारा. विविध मागण्यांसाठी राज्यातील आरोग्य मित्र संघटना संपावर जाणार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये MIDCसाठी चाचपणी. अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक. तर येणाऱ्या काळामध्ये MIDC होण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यामधील स्थलांतर थांबणार. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी गावामध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक. ठाकरे गटाचे दयानंद पाटील 9 विरुद्ध 5 मतांनी विजयी. महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून जनजागृती रॅलीचं आयोजन. क्रांती चौकातून रॅलीला सुरुवात. अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांची देखील हजेरी. जालन्याच्या शेवलीमधील ग्रामस्थांचं स्मशानभूमीच्या जागेसाठी आमरण उपोषण सुरू. प्रशासनानं जागा उपलब्ध करून दिली नाही तर आमरण उपोषण सुरूच राहणार. ग्रामस्थांचा इशारा. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीचा अपघात. खड्ड्यांमुळे वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातामध्ये महिला जखमी. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मालेगावात खासगी कंपनीच्या मालकावर अज्ञाताकडून धारधार शस्त्रानं हल्ला. रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी जात असताना पैशांसाठी हल्ला झाल्याची माहिती. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. नागपूरमध्ये दुचाकी चोराला अटक. त्याच्याकडून 2 दुचाकी हस्तगत. दारू पिण्यासाठी आरोपी चोरी करत असल्याची माहिती. गोंदियाच्या नवेगावमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई. 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धुळ्यामधील सिंदखेडा तालुक्यामध्ये चोरट्यांची धुमाकूळ. नरडाणा गावामध्ये राष्ट्रवादीच्या सत्यजित सिसोदे यांच्याकडून CCTV कॅमेरे बसवण्यात आले. वर्धा शहरामध्ये चोरीचे 2 गुन्हे उघड. दुचाकीसह 30,000चा मुद्देमाल जप्त. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाची कारवाई. जमिनीचे खरेदी खत न करता 22,72,000ची फसवणूक. रत्नागिरीमधील सावकारासह एका वकिलाविरोधात शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यामधील पोहेगावच्या सराफ दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न. बंदुकीचा आणि तलवारीचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. नाशिकमधल्या मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरामध्ये जैन मंदिरामध्ये चोरी. सोन्याचे दागिने आणि मूर्ती घेऊन चोर फरार झाले. CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरीची घटना कैद. भंडाऱ्याच्या टाकळीमध्ये शेतकरी संघर्ष समितीचं चक्काजाम आंदोलन. शेती सर्वेक्षणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.
नागपूरमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून MBBSला प्रवेश देण्याचं आमिष दाखवत 2 विद्यार्थिनींना 75 लाख रुपयांचा गंडा. फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींविरोधात लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल. कोपरगावमध्ये बंदुकीचा आणि तलवारीचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मात्र स्थानिक नागरिकांनी दरोडेखोरांना चोप देत दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. नागपुरात वृद्ध महिलेच्या घरामध्ये चोरी. सीताबर्डी पोलिसांकडून आरोपीला अटक. सागर तिवारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मावा सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 3,82,000 मुद्देमाल जप्त. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकच्या येवला शहरामधील अतिक्रमणावर हातोडा. पोलिसांची धडक कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये घराला आग लागून 5 लाख जळून खाक. बिगारी कामगारांच्या झोपडपट्टीमधील 5 लाखांची रक्कम जळून खाक झाली. साताऱ्यातील कराड गोटे गावाजवळील गॅस पाईपलाईनच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये पाईपलाईनचं साहित्य जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. दापोली तालुक्यामध्ये माकडांचा उच्छाद. शेतकरी आणि नागरिक देखील त्रस्त. वनविभागाकडून माकड पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. यवतमाळच्या कोसदनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्या जागीच ठार. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाचा पंचनामा. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मॉकड्रिल. मॉकड्रिलमध्ये लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि QRT पथकाचा देखील समावेश. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ होणार. नव्यानं उभारल्या जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 8 MLT. मोहाडी पिंपरी शहरा परिसरामधील नागरिकांना नियमित पाणी मिळणार. बेटी बचाव बेटी पढाव या घोषवाक्याच्या दशकपूर्तीनिमित्त अकोला शहरामध्ये बाईक रॅली. अजित कुंभार यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. श्री क्षेत्र देवगडमध्ये 1001 किलो रांगोळीमधून साकारली अयोध्येमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती. कलाकार सचिन महाराज पडुळे आणि आकाश महाराज केथा यांची ही संकल्पना. ही सुंदर रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची. नांदेडच्या मांजरम यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल रंगली. नायगाव तालुक्यातील गैबी पीरच्या यात्रेमध्ये कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातील पैलवानांची हजेरी. कुस्ती सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची देखील गर्दी. वर्ध्यामधील जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. स्पर्धेला शिक्षक, परीक्षक आणि पालकांची देखील मोठी उपस्थिती. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी महोत्सवानिमित्त आलेल्या जगातील सर्वात बुटक्या म्हशीची चर्चा. मुरा जातीची राधा नावाची म्हैस सर्वांचंच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते. जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव. टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. जालन्यामध्ये दरात घसरण झालेल्या शेतकऱ्यांना टोमॅटो आणि वांगी रस्त्यावर फेकून दिली. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. जालन्यामध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस घरामध्येच पडून. हमी भावापेक्षाही 400 ते 500 रुपयांच्या कमी दरानं कापसाची विक्री. शेतकरी चिंतेत. येवला तालुक्यातील एरणगाव इथं मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग. 2 एकरातून मिळणारं 30 टन मोसंबीचं उत्पादन. एकूण 5 ते 7 लाखांचा नफा शेतकऱ्याला अपेक्षित. संत्रा गळतीच्या नुकसानीची 165 कोटींची मदत अखेर जाहीर. अमरावतीमधील 41,000 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. स्ट्रॉबेरीला धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी वाढली. स्ट्रॉबेरीची 160 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू. तर बाजारपेठेमध्ये पंजाबमधील संत्री देखील दाखल. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये मिरची पिकावर पोकळा रोगाचा प्रादुर्भाव. महागड्या औषधांची फवारणी करून देखील रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी हैराण. चंद्रपूरच्या विसापूर गावामधील 6 शेतकऱ्यांकडून केळी लागवडीचा प्रयोग. पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगलं उत्पादन. सातत्यानं बदलत्या वातावरणामुळे भाजीपाला पिकावर परिणाम. धुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण.